BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रीहरी विजय ग्रंथ अध्याय 21. श्रीकृष्णाच्या आज्ञेने उद्धवाने केले. नंद, यशोदा आणि गोपगोपी यांचे सांत्वन. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. जय जय पुराण पुरुषा दिगंबरा, अवयव रहित निर्विकारा, मायातीता अगोचरा, वेदसारा श्रीवल्लभा, तुझी जगदानंद मूळ कंद, उपाधी रहित अभेद, सचितानंद नामे शब्द, हाही राहे अलीकडे, जैसा पुष्करी सतेज मित्र, तेथे नळीमान राहे अनुमात्र, तेथे नळीमान साहे अनुमात्र, तैसे ज्ञान राहिले साचार, तुझा निर्धार करू जाता, जैसा वसु हा मरांच्या देव्हारा, प्रवेश नव्हे अतिशुद्रा, तैसा तर्क होय माघारा, मार्ग पुढे न सुचेची, मृगेंद्र देखताची जाण, जैसा देह ठेवी वारण, तैसी अहंकृती जाय विरोन, ब्रह्मानंद सागरी, चंडांशा पुढे ख्योत जाण, तेवी बुद्धीचे शहाणपण, अंबू निधी माझे जैसे जवन, तैसे मन होऊनी जाय, अस्ति भाती प्रिय रूप नाम, त्रिपुटी वीरहित निष्काम, त्रिविध भेदातीत पूर्ण ब्रह्म, हेही म्हणणे न साहे, अकळव न कळती याच्या मावा, हालविता नये जिव्हा, ते ध्याता ध्यान तेव्हा, सर्वताही उरेना, ऐसा निर्विकार चित समुद्र, यदुकुल भूषण यादवेंद्र, गुरु गृही राहुनी समग्र, विद्याभ्यास केला हो. 20 अध्यायी सुरस कथा ही झाली विशेष. यावरी मथुरे जगन्निवास काय करिता झाला. मथुरेत असता ऋषिकेशी गोकुळी नंद यशोदा व्रजवासी, कृष्ण प्राप्ती लागी दिवसनिशी होता वेळ मानसी ते, गोकुळीच्या नितमनी श्रीकृष्णाला आठवणी सद्गतीत होती, मनी अश्रुने निवाहती वाटती तसलीसा उदास, वस्ती गोकुळ वाटे ओसरीलावरती पुराण पुरुष लागला निज ध्यास, त्याचा नावरती सर्व विलास भोग भोगो ते टोके, वाटती रोग अंतरी भरलासे श्रीरंग भक्त रंग दयाळू, चंदन अंगी चिट्टता देख, वाटती जैसा शिखीच्या शिखा, सुमन हरते देखा, उरुंगा समान भासती, गगनी उगवता रोहिणीवर म्हणती, यामिन्यांत का उगवला मित्र, अंतरी ठवसता पंकज नेत्र, विभोळ होय मानस, गोपी करू बेसती भोजन, ग्रासोग्रसी आठवे, श्रीकृष्ण करू जाता उदक पान, जगन मोहन आठवे, एवं गोकुळीचे जन हरी चरणी ठेवून मन करीती सत्कर्म आचरण, निरभिमान सर्वदा, कृष्ण प्राप्ती विन करीती कर्म, तरी तोची तयाशी पडला भ्रम, आम्ही कर्म गते हा परम अभिमान वाहती, मृतिका उदक नासुनी, आम्ही जाणते ऐसे मिरवती जनी, परी दुरावला चक्र पाणी जवळी असूनी अप्राप्त, काष्टा माझे जैसा अग्न असूनी नव्हे प्रकाशमान, तैसा श्रीरंग हृदय परिपूर्ण असूनी जन भुलले, कृष्ण प्राप्ती विन दान केले, जैसे बीज उकरडावतिले, ते व्यर्थ कुजोनी गेले, मुक्त टाकले अग्नित जैसे, हरिप्राप्ती विना पठन वृथाश्रम काय करून, सिकतेचा घाना गाळून, व्यर्थ जैसा कर हरिप्राप्ती विना गायन कळा दावित जैसा गोवरी, आरडे अरण्यात, हरिप्राप्ती विना प्रवटिक ग्रंथ, काय कविता अलवनते, कृष्ण प्राप्ती विन यज्ञ व्यर्थ काय डोळे धुमरे भरून, हरिप्राप्ती विन अनुष्ठान जैसे सोंग नटाचे, भगवत प्राप्ती कदा नाही, एकांती गुहा सेविली पाही, जसा मुसक निघाला वै व्यर्थ काय एकांत, हरिप्राप्ती विना जटा व्यर्थ भार वाहे करंटा, एवं सर्व व्यर्थ त्याच्या चेष्टा, हृदय वैकुंठान धरिता, असो हृदय धरून ऋषिकेशा, गोपी मथुरेशी विकू जाता गोरस, चित्ती आठवणी रमाविलास, परमपुरुष जगद्वंद्य, मथुरेच्या चोटा बैसती अंतरी आठवणी यदुपती, दधी दुग्ध घ्या म्हणून विसर ती मुखाशी येते हरिनामे, दुग्ध घ्या म्हणावे जो या बोला, तो पूर्वे शकरे दुग्धाभिषेक केला, तेसाची हृदय आठवता सावळा, गोविंद सकळ घ्यावं म्हणती, तधी घ्या म्हणावे जो आता, दामोदर आठवे चित्ता, जो दह्या निमित्त तत्वता, मायेने उखळी बांधिला, दावे बांधिले उदरी जया, म्हणून दामोदर नाम तया, दुग्ध घ्या म्हणावे जो या बोला, तो पूर्वी शकरे दुग्धाभिषेक केला, तसेच हृदय आठवता सावळा, गोविंद घ्या हो सकळ म्हणती, तधी घ्या म्हणावे जो आता, दामोदर आठवे चित्ता, जो या दह्यानिमित्त तत्वता, मायेने उखळी बांधिली, दावे बांधिले उदरी जया, म्हणून दामोदर नाम तया, ते ध्यान गोपी आठवून या दामोदर घ्यावं म्हणती, तो मथुरेच्या गोरटीची ज्यांची केवळ प्रपंच दृष्टी, म्हणती कोठे गे जग जेठी, कायशा गोष्टी बोलता, जेनिमिन रूप धरोनी अवघा समुद्र उडला गगनी, तो वेदोद्धारक चक्रपाणी, मडक्यात कैसा साठविला, मंदोद्धारक जगजेठी, जेने पृष्ठीवरी भरली सृष्टी, त्याशी ध्याय भार्गव परमशेषी, तो मडक्यात कैसा साठविला, जेने हिरण्याक्ष मर्दुनी, दाड्यावरी धरली अवनी, तो शिराब्दिवासी मोक्षदानी, तो मडक्यात कैसा साठविला, जे प्रल्हाद रक्षक नरहरी, ज्याचा क्रोध नमाय अंबरी, हिरण्यकश्यप मर्दन मुरारी, तो मडक्यात कैसा साठविला, जेने दो पायां मागे सकळ, आठविले स्वर्ग मृत्यू पाताळ, जो बली दर्प हरण घननीर, तो मडक्यात कैसा साठविला, त्रिसप्तके मोहिहून निर्भय केली जेने अवनी, परम प्रताप वसरमणी, तो मडक्यात कैसा साठविला, जो कलिमल नेत्र कुलभूषण, जो दुष्ट पिशित पाशन मर्दन, जो रामनांतक रघुनंदन, तो मडक्यात कैसा साठविला, तोची गोकुळी अवतरला गोवर्धन नखाग्रे धरिला हासुर, जेने उभात शिरिला, तो मडक्यात कैसा साठविला, तो गोकुळीच्या गोपी समाधिस्थ, त्यांची कृष्णमय जग दिसत, कृष्णमय ब्रह्मांड भासत, नाही हे तर दुसरा, ऐशा गोपी व्रजवासिनी, बोलती ते मागे जगामिनी, म्हणती सर्व मडक्यात चक्रपाणी, परिपूर्ण भरला असे, सर्व घटी बिंबुनी तरणी, अलिप्त जैसा वेगळा गगनी, तैसा सर्व व्यापक मोक्षदानी, बरवे मनी विचारा, तुमच्या शरीर घटी पहा पुरते, करणे वर्तती कौन्या सत्ते, मिरविता स्त्री पुरुष नामाते, आना पुरते मानासी, एक सुवर्ण नाना अलंकार, एक सागर तरंग अपार, बहुत मंदिरे एक अंबर, तैसा यदवीर सर्व घटी, जे जे भक्त बोलती ते यथार्थ परिश्रीपती, सकळ गोपींच्या घटांप्रती दिसती मूर्ती हरीच्या, घट
घोटाप्रती एक एक सुंदर श्रीमूर्ती दिसे सुकुमार. गोपी तटस्थ पाहती सादर विवेक दृष्टी करून या. मग ती नवल केली यादवेंद्रे सर्व घटी व्यापिले हे तो खरे. वज्रवाशीने बोलल्या उत्तरे असत्यनृती सर्वथा. भक्त वचना पडता व्यंग तेथे अंगे ओढवे श्रीरंग. जो शिराब्धी हृदय रत्न नवरंग. जो अभंग सर्वदा. वाल्मिकीचे जे भाष्य केले ते राघवे वृतने दाविले. भक्त जे जे वचन बोलले खाली न पडे सर्वथा. पाक शासन शत्रूने नागपाशी बांधिले श्रीराम सौमित्रांशी. भक्त भाष्य सत्य कारव्याशी बांधून घेतले रघुवीरे. जो क्षणी ब्रह्मांड रची ढासळी तो श्रीराम पडला शरजाळी. जो भक्तांच्या वचनाशी पाळी स्वर्ग सित्यंत काळी अक्षय. गोपी बोलल्या जे वचन ते साच करीत जगज्जीवन. असो गोपी गोरस विकून गेल्या तेव्हा गोकुळा. श्रीकृष्ण लीला मुखी गात गोपी करती प्रपंच कृत. अनेक नावडे दुज हेत झालं चित्त कृष्ण रूप. एक घुसळती सुंदर हाती धरला रविदोर. वृत्ती झाली कृष्णाकार दिवस निशी नाटवे. हरिरूपी तन्मय अबला वृत्तीवरून गेल्या सकळा. जैसा लवणाचा पुतळा समुद्रा माझी समरशे. घुसळता चळती हस्त परित्या आपण समाधिस्थ. पंच प्राणाधारे शरीर वर्तत सत्कर्माचरण करिता ती. जो सुखासनी जाय बैसून त्याचे कदान चळे आसन. परिकरी सकळ पर्यटन भक्त सुजान तैसेची. एवं गोपिका दळिता कांडिता येता जाता दुग्धता पुविता. घुसळीता उदका आणिता कृष्णनाथन विसरती. नंदा आणि यशोदा हृदय आठविली श्री मुकुंदा. त्याच्या लीला आठवणी सर्वदा झुरती भेटी कारणे. यशोदा करता मंथन बाललीला आठवी संपूर्ण. म्हणे हे कृष्ण मधुसूदन गेलाशी टाकून आम्हा ते. हे पुतना प्राण शोषणा हे तृणावर्त असुरभच्छेदना. हे मुरारी शकट भंजना गेलासी टाकून आम्हा ते. हे गोपी मानस मनरंजन हंसा. हे कालिया मर्दना पुराण पुरुषा. हे गोवर्धन धारणा ऋषिकेशा गेलाशी टाकून आम्हा ते. हे कृष्णा कमलपत्राक्षा हे मधुकेटभ सर्वसाक्षा. हे केशी प्राणांतका गोपवेशा गेलाशी टाकून आम्हा ते. माझे सावळे डोळशी सुकुमारे कृष्णाबाई श्यामसुंदरी उदार वन मुरलीधरे गेलीशी टाकून आम्हा ते. ऐसे आठवणी हरी उन यशोदा देवी करी मंथन नयनी वाहे अश्रू जीवन प्रेमी करणे सत्करिता. ऐसा वृत्तांत गोकुळीचा जाणून या सखा प्रेमळांचा. जो का अनुप वैकुंठेच्या पुराचा काय करिता झाला. जो सकल देवाधिदेव भक्त वल्लभ करुणार्णव तेने जवळी बोलावेला उद्धव गुजी गोष्टी सांगाव्या. उद्धव परम चतुर साधना सात्विक प्रेमळ उदार तत्वता. त्याही वरी हरीचा आवडता प्राणाहून पलीकडे. हरी म्हणे उद्धवा एक ऐकावे. आपण गोकुळाप्रती जावे गोपिकांप्रती बोधावे. निर्वाण ज्ञान अगम्य जे माझा नंद पिता यशोदा ज्यांनी दोघे कंठी प्राण ठेवून वाट पाहती दीन रजनी. चकोर चंद्र न्याशेशी परम गोपिका प्रियकरा सद्भाविका सगुणा उदरा वाट पाहत असतील सुकुमारा चातक जलद ज्ञानेशी. माझे गोकुळीचे गडी ज्यांची निरसली साकडी. माझी त्यांवरी बहुत आवडी तेनो वात्सल्येशी. त्यांची मी सांगणे आलो सकळी का. मागे दुःखी झाल्या गोपिका जैसे कृपणाचे धन जाय देखा. त्यांच्या दुःखा पार नाही जा म्हणता माघाऱ्यान सरती. अक्रूराशी येती काकुळती त्यापुढे पदर पसरती. एक पळती मूर्छागत म्हणती का नेतोसी आमचा प्राण. घालती रथापुढे लोटांगण एक म्हणती अक्रूर नामा विधान. कोणी तुझं ठेविले तुझे नाम परम क्रूर. निर्दया नेऊ नको येतवीर गोकुळीच्या हत्या समोर तुझ घरी पडेल पै. येथे गोपिकांचे वर्णता प्रेम सद्गती झाला मेघश्याम जो भक्त काम कल्पद्रुम आत्माराम श्रीकृष्ण. सांगता गोपिकांची प्रीती नेत्री अश्रुधारा श्रुती. उद्धवाच्या कंठी श्रीपती मिठी घालून स्पंदत. उद्धवा तू आता वेगी जाये त्यांची दृढ भक्ती कैसी ते पाहे. जे धरती सदा माझी सोये मी स्वप्नहीन विसंबेतायांशी. जे मज विसरती सर्वथा अखंड भोवे त्यानुभवता. मत्स्य कुर्मादी अवतार तत्वता घेतले भक्तांकारणे. उद्धवा त्यांची भक्ती पडली सगुनी. वियोगे प्राणत्यागिती कामिनी. त्यांची संपूर्ण ज्ञान उपदेशिनी ब्रह्मवादिनी कराव्या अध्यात्मविद्या दुर्लभपूर्ण. उद्धवा तारी त्यांची सांगून संतान वेगळे निर्वाण ज्ञान. कोण उपदेशील दुसरे ऐसे बोलून रमानाथ. उद्धवाच्या मस्तकी ठेविता हात जेणेपूर्वी देवगुरु पाशी बहुत विद्याभ्यास केला पै. आधीच बोलका विचक्षण वरी वाचस्पतीशी अध्ययन. विशेष कृष्ण कृपा परिपूर्ण परमसज्ञान उद्धव. हरिचरणी माता ठेवून उद्धव निघाला त्याची क्षणी. दिव्यरथी आरूढुनी गोकुळपंथे चालिला. पहिल्याची प्रेमाला गोकुळाच्या कोरटी. विशेष उद्धव चालला त्यांच्या भेटी. आधीच वाराणसी नगरी गोमटी. त्यावरी जान्हवी आली तेथे. सुदैवाने सापडे परीस पुण्यवंता जोडी निर्दोष यश. दिव्य अंजन पायाळास अकस्मात लाथे जेवी. आधीच वंशोभिवंत त्याहीवरी आला वसंत. पहिलेचे चतुर पंडित प्रेमळ भक्त त्याहीवरी. आधीच कौस्तुभ तेजागळा वरी विष्णूच्या स्थळी मिरवला. आधीच उदार दाता भला त्याहीवरी सापडला धनकूप. तैसा ओढवेला आता रस. उद्धव आवडता श्रीकृष्णास विशेष बोधू चालला गोपिकांस. तो सुरस रस अवधारा असो वात वेगे रथ चालिला. उद्धव गोकुळा समीप आला तो गायी परतल्या गोकुळा. गोरोजी झान केला रथ तेथे. गोरोजी स्नान पुण्य गळे रथासमवेत उद्धव गेले. गोभार जळू कडे दाटले उद्धवे थोपिले रथात. जे जे कृष्ण लाविली रीती तैसीच नित्य गोपाळ वर्तती. वेदाज्ञेप्रमाणे चालती द्विजन जैसे का. पुढे गायीचे भार चालती मागे गोप लीला गाती. एक कृष्ण वेश घेऊन हाती मुरली धरुणी उभा असे. घुमड्या पावे टाळ मृदंग मधुर गायन रागोपराग. हरिपदी धरुणी अनुराग लीला गाती हरीची. कृष्णवेश जेणे धरिला केवळ कृष्णाची ऐसा भासला. बहुता गोपाळांचा मेळा चांबरेवरी ढळीत. मुख दिशे त्याचे सावळे गोचरण रज त्याशी बैसले. पांडुरंग वर्ण
पांडुरवर्ण मुख शोभले ते वर्णलेनच जाय. श्रीधर्माने मजे इथे दृष्टांत स्फुरला तो एका प्रेमळ भक्त. भीमा तट विहारी पंढरीनाथ बुका उधळत तयावरी उदार मुख चांगले त्याही वरी शुभ्र वर्ण फिरवले जैसे इंद्र निळाशी घातले काश्मीराचे सदेश कवच. असं उद्धवे खुनी तो महोत्सव अंगी दाटले अष्टभाव म्हणे धन्य धन्य या जनांचे दैव अद्भुत पुण्य आचरले धन्य वृंदावनीचे तृण पाषाण लागले जेथे कृष्णचरण जन्म सार्थक परिपूर्ण केले याचे लोकांनी. गोकुळात प्रवेशला रथ राजबिदीने सत्वर जात घरोघरी कृष्ण लीला गात श्रवणी ऐकत उद्धव. गाई वाड्यात प्रवेशती वेगेशी जय जय गाई सवे जैसी गोपिका रीती दाविसी तैशी उद्धव जाता लक्षित असे. श्रीकृष्ण लीला कानी ऐकता गायींची पाना फुटे तत्वता कृष्ण ध्यान गीत गाता ऐकता गायी हुंबरती या लागी हाती वरना घेऊनी हरिलीला गायी एक कामिनी महिने वैकुंठपती चक्रपाणी नंद सदनी अवतरशी तू. हे रमापते निज कुळभूषणा हे राधा वल्लभा गोवर्धन धारणा मुरलीधरा पुतना प्राणहरणा दुर्जन भंजना केशवा यशा घरोघरी गोपी गाती गीत. मग गायीशी पाना फुटत ते उद्धव विलोकित प्रेम भरीत झाला ऐकल्या विना मुरलीस्वर एक गायी काढून दी धार. असो उद्धव नंदद्वार एकाएकी पावला नंदे उद्धव देखिला परमहर्षे पुढे धाविनला शेमालिंगन ते वेळा प्रेम भरीत दिले रथ सोडला बाहेर नंदे उद्धवाचा धरिला कर प्रभूषणी निज मंदिर उत्तमासनी बैसविला उद्धवाची पूजा करून मग नंद पुसे वर्तमान म्हणे सुखी की मनमोहन बोलताने निजल भरे. उद्धवा कृष्ण आता न येथे उपेक्षणे गेला आम्हाते सर्पमुखी होऊन माते कृष्णनाथे सोडविले पूतना तृणावर्त सुर कालिया मर्दोनी प्रशिला वैश्वानर गोवर्धन उचलून या थोर पराक्रम दावी येला सद्गत होऊन नंद सांगत तो यशोदा ही आली तेथ मथुरेचा हरिप्रताप समस्त उद्धव सांगे तयांशी गेली या दिवसापासून आघवे जे जे पुरुषार्थ केले माधवे ते सकळ वर्णिले उद्धवे. एकता दोघे तटस्थ माया म्हणे काय करू विचार हरिविन शून्य दिसे मंदिर उद्धवया स्थळी श्यामसुंदर जन्मला साचार जानपा या पालखी हरी निजविला याची निहायले न्याहाविला याची मंचकावरी पहुडला मज पुढे उद्धवतो याची डोलावरी घडी घडी बैसली हा पहा शिरीची मयुरूपीचे वनमाळांचे भार ज्या सुवासे मंदिर अगदी दुमदुमीत. कृष्णाची घुंगडी पावा काठी याचे गुंजाचे हार झळकत होते कंठी कृष्णाची बाळ लेणी गोमटी माया दावीत उद्धवाते पदक वाघ नखे बिंदली काढून उद्धवाशी दाविली मग कुन्हा सोरे हाक फोडी म्हणे वनमाळी कधी येशी गोविंदा कृष्णा यादवा जगमोहना हरी माधवा तस्वीन आम्ही करणार नवा काही इथे करावे माझ्या श्रींगा डोळसा सुखमरा सावळ्या पाडसा गेलाशी टाकून निराजसा पुराण पुरुषा श्रीहरी तुझ म्या बांधिले उखळी म्हणून रुसलाशी वनमाळी तुझ हाती गुरे राखविली नेलून या सर्वेशा तुझ पायावरी राहिले मृत्तिका भक्षिता ताडिले माझे हात हे जळाले कैशी भ्रांत झाली मी तुझे स्वरूप नेनो ऋषिकेशी म्हणून रुसलाशी तू क्षीरसागर विलासी तटाविती गोपी तुते तुझ्या कोटी जन्माला परमश्रेष्ठी हृदय ध्याय दुर्जटी तू सर्वारिष्ट जगचिठ्ठी जिगाविता गोपी तुते. उद्धवा न लगे घरदार आता मी कोठे जाऊ सांग तत्वता उद्धव या गोष्टी ऐकता हृदय झाला सद्गत उद्धव म्हणे धने तुमचा भाव तुमच्या मंदिरी किडला माधव नाना विलास कौतुक लाघव दाविले सर्व तुम्हाते जे गजाचे जनकाचे हृदयरत्न जे पद्म उद्भवाचे देवतार्चन जे नारदिकांचे गायन पूर्ण संकादिकांचे ध्येयमूर्ती जे मूळ प्रकृतीचे निजमूळ जे निगम वृक्षाचे सुख व फळ जो ब्रह्मानंद वैकुंठ पाळ तुमचे घरी क्रीडेला असे बोलता सरली यामिनी घरोघरी जाग्या झाल्या कामिनी उद्धव प्रात स्नानसी ते क्षणी जाता झालाय मनशी तो घरी हरिस्मरण होतं दीप लावेल लखलिखित सडा संमार्जन करून प्रशस्त वास्तुपूषा करिता ती मुखी गात हरीच्या लीला गोपी घाली ती रंगमाला अंग प्रक्षालन यावला कनकांबरी निसती दिव्य अलंकाराची प्रभा फाकली अर्थ कुंकुम शोभे निरळी अंजन विराजे नेत्र कमळी मुक्त माझी शिरी शोभे जळीत ताटके करणी दिसती घुसळीत सीतेची तळपती करणी मुक्त घोष ढाळ देती कृतिका पुंज जेवी विवरणी विद्युत प्रलया झळकती सोडे मंदिरे घुसळीता प्रभा पडे कंठी एकावली डोळते कोडे बहुभूषणे शोभती माझी रत्न जळित कांची प्रभा फाके मुद्रिकांची पायी नुपुरे पैंजनांची दोन्ही उमटे चालता देखता त्याचा वदन चंद्र देवांगना लाजती समग्र हंस गमना त्या परमचतुर घरोघरी घुसळती घरोघरी अंडेरे घुमघुमती नाना कृष्ण लीला गोपी गाती ते श्रवण करीत यमुने प्रती उद्धव भक्त जात असे तमारी कन्याचे तीर उद्धव विलोकी समग्र म्हणे धन्य पाषाण त्रुवर कृष्ण दृष्टी उधरले तो वासरपणे चक्र प्रकटले मंथन गोपिकांचे संपले यमुना जीवना लागीते वेळे गट घेऊन चालल्या द्वारावरून गोपी जात तो तेथे देखील दिवे रथ म्हणती कोणाचा स्यंदन येतो कोणा आला न कळेची म्हणते निर्दय तो अक्रूर जेने नेला जीवधार आता कोणा आला तो समाचार नेनवीची साचणी ऐशा गोपी तेव्हा बोलती कृतांत भगिनी प्रति जाती तो येता देखील दिव्य मूर्ती उद्धवाची ते दवा मित्रकन्या तेरी स्नान केले शुद्धत्वा दश टिळे केले नेसला वसन पिवळे उत्तरीय वस्त्र रुळे दिव्य कृष्णाच्या सारखे कृष्ण भक्त अलंकार त्याची शोभत गोपिका निर्गुणी पाहत होते तेथे उद्धव ओळखीला जैसा विद्युलतेचा भार त्याचा अलंकार मंडित समग्र गजगामिनी मिळाले अपार उद्धवा होत्या ते वेळा त्रिपुत्र वेष्टित तारंगणे की मित्र वेष्टित जेवी किरणे उद्धव वेष्टीला प्रकारे त्याने सर्व कामिनी मिळवून या मस्तकी उदके पूर्ण घागरी कोणी त्याचे घेतल्या शिरी देहभाव विसरून नारी कृष्ण उपासक वेष्टीला उद्धवाचे चरण धरून भावे म्हणती पाठविला श्री माधव
श्री माधवे गोकुळ टाकून मथुरेशी राहावे. बर्वे केशवे हे केले. माता पित्यांचा वृत्तांत घ्याव्या तुझे पाठविले येत. एरवी आणि कद्याचा आप्त येथे कोणी दिसेना. तो तेथे एक भ्रमर अकस्मात पातला सुंदर रुंजी घालीत क्षण मात्र गोपिकांनी देखला. अन्योक्तीने गोपी बोलत कृष्णापासून आलाशी त्वरित. तो ही कृष्ण वरण दिसतोशी सत्य. पाहाशी चित्त गोपिकांचे कळलाशी तू कृष्णाचा हेर. पाळती घेतोशी समग्र तू षटाचा मित्र षट साचार. काचा येथे रुंजुंसी एक कमळावरी चित्त न बैसे तुझेच अवचित. दस्तिशांची व्यर्थ चंचळ मन सदा तुझे. तुझ्यापासून यालाशी पाही त्याचे मन न बैसे एक ठाई. भ्रमरा तू मथुरेशी जाई सांग हरीशी जाऊन या. म्हणावे मथुरेच्या नारी आता बघी तू कुतनारी. आम्हाहुनी कुब्जा सुंदरी तू आणि वडलीशी डोळसा. परम अपवित्र कुब्जा देशी विश्वबीजा. तुझ्या योग्य जोडा अक्षत अधोक्षजा. दासी सर्वथा नव्हेची सोने आणि शेतजान. जोड नव्हे कांचानी पाच त्याशी कुब्जा आणि परब्रह्म साच. जोडा नव्हे सर्वथा की हिरा आणि गार की वायस आणि खेकेंद्र. तशी कुब्जा आणि कमलनेत्र. जोडा नव्हे सर्वथा समुद्र आणि सौंदनी की क्षोध आणि वासरमणी. तशी कुब्जा आणि चक्रपाणी. जोडा नव्हे सर्वथा की ओहोळ आणि भगीरथी की अज आणि ऐरावती. तशी कुब्जा आणि जगतपती. जोडा नव्हे सर्वथा की पेंट आणि कर्पूर की हंस आणि घुबड पवित्र. तशी कुब्जा आणि श्रीधर. जोडा नव्हे सर्वथा की कोळसा आणि कस्तुरी की दरिद्री आणि विष्णूची अंतुरी. तैसी कुब्जा आणि कंसारी. जोडा नव्हे सर्वथा संत आणि निंदक पंडित आणि अजारक्षक. तैसी कुब्जा आणि जगन्नायक. जोडा नव्हे सर्वथा की वेदांत आणि कोकशास्त्र की रंक आणि सहस्रनेत्र. तैसी कुब्जा आणि घनश्याम गात्र. जोडा नव्हे सर्वथा की अमृत आणि धुवन की परिस आणि पाषाण इतर खेळी आणि आनंदवन. जोडा नव्हे सर्वथा की भूत आणि कर्पूर गौर की षंडा आणि प्रतापशूर. तैसी कुब्जा आणि कमलावर. जोडा नव्हे सर्वथा परम चतुर जगज्जीवन. भाळला नारी ते कोण डोळे पिचके मुडे कान मध्ये नासिका बैसले. कोळशाहुनी कुब्जा काळी कुब्जा गोरी वा सदा बुजबुजती शिरी. गुडघे घासीत जाई चांचरी की सुमुरारी. रडत रचता बोले टाचा उकलल्या खिडत चाले. अंग वाळले फाटले चहूकडे. जसा मृदुंग मध्ये देख तैसा माझ तिचा बारीक. मरकटा ऐसे तिचे मुख तीच रमा नायक. हा तरी नंदाचा उराखा ती कंसाची दाशी देखा. शोधुनी जोडा नेटका बरा वाहिला विधीने. एक बोलीवर बंटा कुब्जा वृद्ध हरी धाकुटा. जो हरी वंदे नीलकंठा तिच्याशी तो चेष्टा का करील. एक म्हणे कुब्जाने लावेना चंदन त्यात काही घातले मोहन. तरीच भुलला जगजीवन कौटिल्य पूर्ण केले तिने. गदगद हसती गुरटी ब्रह्मा उद्भवला ज्याचे पोटी. तो कुब्जायशी एकांत गोष्टी सांगती नवलपै. की तिने केला भक्तीचा फासा त्यात गोविले ऋषिकेशा. तिचा भाव देखुनी परमपुरुषा प्रीती बहु वाढली. एक म्हणते तिने तप केले बहुत तरीच वश झाला भगवंत. आम्ही हेन भाग्य यथार्थ काय व्यर्थ गोष्टी ह्या. ऐसे बोलता गोपपाळा टपटपा आसवे आली डोळा. म्हणे रे भ्रमरा चंचळा जाय गोवळ्या गावया. म्हणे गोपिका समस्त हरी तुझ्या वियोगे पावल्या मृत्यू. प्रेतेपरी येऊनी त्वरित विलोकितू दयाळा. सांग गोपिका चाळीला चकळीक झाली समस्तांची राख. त्या स्थळावर येऊनी नावेक मुरली वाजवी एकदा. एक म्हणती सांगावे वनमाळी गोपींची रक्षा उदकी टाकेली तू येऊनी त्या जळी. स्नान करी भगवंता आम्हाशी जाळील्याच्या स्थळावरी. तेथे क्षणभरी उभा राहे तरी पावा वाजवुनी मुरारी. पाववे पदा आपुल्या. ऐसी गोपिकांची भक्ती देखुने उद्धव सद्गद झाला म्हणे अश्रू पातले नयनी. म्हणे धन्य कामिनी कुकुळींच्या धन्य यांची भक्ती साचार. वश केला कमलावर तो भ्रमर गेला येथुनी दूर. स्वइच्छेने ते धवा मग उद्धवाशी गोपपाळा. सद्गद बोलती ते वेळा श्रीरंग आम्हाशी कंटाळला टाकून गेला मथुरेशी. गोपिका आम्ही वज्राच्या कठीण अजूनही आमचे वाचले प्राण. आम्हाशी नाही एकदा मरण कृष्ण वियोग होताची. आम्हाशी काळन मारीच देख भोगवीत वियोगाचे दुःख. अंतरला वैकुंठ नायक किती कष्ट भोगावे. उद्धवा तू जाई मथुरापूर आठव देई यदवेंद्र. मना विसरू नको गोपदरा परम उदारा श्रीपती. उद्धवा अक्रूर तो परम क्रूर तू तरी भेटवी यादवेंद्र. निर्दोषी असं जोडेल साचार तुझ लागी प्राण सखया. उद्धवा गोकुळ आहे जो जिवंत तोवरी भेटवी रमानाथ. नरदेह गेले भगवंत कैसा मग आम्हा ते. घेऊन तुझं देखता पाशान मस्तक फोडून देऊ प्राण. मग दुसरी हरीसी सांग जाऊन पावल्या मरण गोपिका. तू जगदबंध्याचा आवडता बहुत या लागी तुझं सांगितला वृत्तांत. तुझ्या वचने कृष्ण वर्तत हे आम्हाशी पूर्ण कळलेसे. उदकाविने जैसे मीन तळमळी जाऊ पाहे प्राण तैसे यदुखुल ती लकाविन आम्हाशी झाले जानपा. जैसे कृपणाचे धन गेले की जन्मांधरण्यात पडले. अक्रूरे आमचे राज्य बुडविले हरीशी नेले मथुरेशी. श्रीकृष्ण हाची रोहिणीवर तमोमय कुहू तोचे अक्रूर. आम्हा चकोरांशी निराहार पाडिले साचार उद्धवा. आम्ही सातके परमदीन श्रीरंग उडला कृपाघन. अक्रूर दुष्ट प्रभंजन मेघ श्याम दुरी केला. कृष्ण वियोगाचा महापूर त्या लोटून गेला अक्रूर. उद्धवा तू चतुर पोहणार काढी बाहेर आम्हा ते. हरिवियोगाचा सबळ त्यात जळू आम्ही सकळ. उद्धवा तू जलद जयाळ वर्षी आम्हावरी पै. आमचे निधान ऋषिकेशी मध्ये अक्रूराला विवेशी. उद्धवा तू पंचाक्षरी होशी निधान घराशी आणि ते. हरिवियोग रोग दारुण
तेने सकळ ही झालोक्षीन कृष्ण कृपा रस जास देऊन अक्षय करी आम्हा ते उद्धवा तुझोशी सुजान कृष्ण प्राप्तीचे देई लग्न पाचही पंचके निर्सोन साधी कारण हे आधी तन्मन धने नैशी अनन्य उद्धवा तुझा आलो शरण कृष्ण प्राप्तीशी कारण सद्गुरु तू आम्हा ते ऐसे बोलून कामिनी लागल्या दृढ त्याच्या चरणी ते कोणी उद्धवाच्या नैनी प्रेमांबुधारा लोटल्या उद्धव म्हणे लागून कैसे सांगू ब्रह्मज्ञान यांनी दृढ धरली मूर्ती सगुण ती कैसे उडून टाकू मी सगुण उच्छेदिता देखा आताची प्राण देतील गोपिका मग म्हणे विरंची नका बुद्धिदाता तू होई उद्धव नेत्र झाकून मनी आठविले श्रीकृष्ण चरण आता गोपिकांशी दिव्य ज्ञान उपदेशी तू श्रीरंगा उद्धवे अष्टभाव सावरून म्हणे ऐकावं तुम्ही सावधान कृष्ण दाखवा सत्वर म्हणून कोण म्हणते तुम्हा माझी कोण इंद्रियांचा चालक कोण आहे बुद्धीचा प्रेरक अंतकरणी आठवा सगळे कोण धर्वी विचारा तुमच्या नेत्रा कोण दाखवी पदी गमना गमन कोण करवी श्रवणे गोष्टी एकवी तोची गर्वा शोधावा 25 तत्वांचा जाणता तो कोण विचारा पुरता जो स्थावर जंगम जीव निर्मिता या पुण्य वेगळा कोण जो तुमचा देह स्त्रियांशी आकुटी परी आत कोण नांदे निश्चिती स्त्री पुरुष नपुंसक व्यक्ती कोणती स्थिरी विचारा बहुत घागरी रांजन स्त्री पुरुष नामाभिधान परी आत बिंबला चंद्रपूर्ण स्त्री पुरुष नव्हे तो जसे एकाची सकळ गुणी ओविले नाना जातीचे मनी परी सूत्र एक अभेदपणी चक्र पाणी त्याचा असे ऐसे ज्ञान ऐकता तेशे निगदगदा हसल्याने म्हणते हे सांगावे या लागून पाठविले काय हरीने काय करावे कुरुडे ज्ञान नसतेची दावी श्यामा लागून प्रत्यक्ष हातीचे देऊन पळत्या पाठी लागावे प्रत्यक्ष श्यामसुंदर टाकून कोटे पाहून निर्गुण अचिंत्य अव्यक्त म्हणून सांगावे आलाशी हातीचा परिचय टाकून याचा दुजावे धातू क्रिया गुणमूर्ती सांडून या निर्गुण वाया कागदशी उद्ध म्हणे एक सचारी एक कांचनाना अलंकार त्याचा व्यापक एक दिवरे चराचर भरलासे तुझी संचला तुमचे हृदय सर्व व्यापने जो सदा विदेही त्याहून हृता ठावची नाही नसते प्रवाही पडू नका दिसते मायाचे विकार तितुकी सगळीचे निराकार क्षमित दिसे जळाकार तत्काळ निर होय पै गोपी म्हणते अवसरी हाती घेऊन सुरस मोहरी नाचे रासमंडळा माझारी तोची हरी तालिका खोडी तरी कवन माळी या लागी माया बांधी उखळी मंद मंद रडे नेत्र चोळी ते मूर्ती सावळी तालिका आमच्या घराची येत गडगडी करी नाना परीच्या खोडी आमची जड्डी आवडी त्याची एकटी जाणपा उद्धव म्हणे एक एका सर्वा घट मिठे निराळ व्यापका नाना उदके परी एक अर्क जगन्नायक तैसा असे सर्व मातृघात एक ओंकार तैसा सर्व व्यापी सर्वेश्वर परी तुम्हाशी न कळे साचार भ्रम थोर पडी गेला गळा मोती असून निवाडे लोक यांच्या गळाकडे पडे तसे तुम्हाशी पडले साकडे जवळी हरी असून या गोपी म्हणते एका गोष्टी पित वसनावरी कांच गोमटी वनमाळ रोळती कंठी आपादपर्यंत साजिऱ्या उदारस्ती मुग सावळी आकर्ण विकासते नेत्रपले जो वना जाये घेऊन गोवळे विधीवरी मिरवत जय छंदे पावा वाजवित हुंबरी घाली गडियांसमेत यमुनेच्या वाळवंटी डोळत तुची दावी आम्हाते हासे घडोघडी पाही आम्हाकडे सुंदर डोळे मुंडी वाकडे त्याचे प्रब्रह्म रोकडे दावी आम्हाशी उठवा उद्धव म्हणे तुम्हा जवळी असता दाखवू कोणी मागवता मृग नाभी कस्तुरी असता परी तत्वता न कळे त्या केली दर्पणाचे निकेतन बहुत बिंब दिसते जाणं आत्मस्वरूप एक असोन चराचर तैसे भासले एक भिंती चित्रे नाना तैसे दिसे चराचरांना अविनाश एक खुंटराना सर्व स्थित्यंत काळी ही गोपी बोली ते वेळा अगा सुरुजने उभा चिरला कालिका मस्तकावरी नाचला तो घन्य दाविका अंगुलीवरी गोवर्धन उभा उसरुणी सप्तदिन द्वादश गावे अग्नी जुळवण कमलपत्राक्ष अक्षयी ठाण मांडोनी वाजवी मुरली आमची चित्तवृत्ती तेथे मुरारी संसार वासना सकळ हरली परी नाही पुरली असोसी उद्धव म्हणे एका विचार शरीर विरहित यादवेंद्र त्याशी नाही चरण कर मुरली कोठे वाजविली सप्तधातू विरहित चहू देहांच्या तिथं जो पिंड ब्रह्मांडातील मुरली कोठे वाजवी क्षणिक दाव्यालीला सगुण वेश धरीने धरला परी तो सकळ रंगा वेगळा काळा सावळा नसे येथे मायेने रचले जगडंबर परी त्याची ठाऊक नाही समाचार पुढे होईल निराकार हाही हेतू नसेशी त्याच्या सत्तेने जग चाले समस्त परी तो मन न घाली येतेत ऐसा तो अवयव रहित त्याशी सत्व गुण लावू नका गोपी म्हणते उद्धवा प्रती उघडे बैसले एकांती तुझे ज्ञान त्यांस प्रती सांगे जाई उद्धवा टाच लावून कोंडवी बैसले प्रभंजन तैसे सांगे तुझे ज्ञान आम्हाशी सगुण हरिदावी ऐसे उद्धवा एक वचन तू ज्याच्या कृपेने बोलतो तुझे ज्ञान तो पुतना प्राणशोषण दावी आम्हा एकदा जो श्रीकुच दुर्ग विहार जभक्त मंदिरा रंग न मंदार मुख सुहास्य अति उदार यादवेंद्र दावी तो कौस्तुभ झळके वक्षस्थळी दिव्य तिलक विलसे भाळी कोटी अरंगाहुनी आगळी त्याची सावळी मूर्ती दावी जो वृंदावन भुवन विलासी विश्वरूपमुखी दावी मातेसी ज्याची लीला वर्णिता सुखी सर्वांची तोची आम्हाशी दावी का उद्धवा कृष्ण प्राप्ती होय ऐसा सांगा आम्हाशी उपाय कोण्या साधने यदुवर्य हाताशी ये सांगपा उद्धव म्हणे ह्याचे साधन दृढ धरावे संतांचे चरण त्यांच्या वचनी विश्वास धरून करावे श्रवण भावार्थे करता सारासर विचार त्याने शुद्ध होय अंतर आत्मरूप सराचर सहजशी मग दिसत असे गोपी म्हणते उद्धवाशी तुझे ज्ञान बुद्धी रे आम्हाशी ते सर्व आले प्रत्ययाशी दृष्टांतशी समजलो परी सगुण रूप पेल्हाळ आकर्ण राजीव नयन विशाळ अतिवेदक तमाल नीळ कैसा विसरू उद्धवा एरू म्हणे जाणून निर्वाण ज्ञान मग सगुण निर्गुण दोन्ही समान अलंकार रूपे मिरवे सुवर्ण दुजेपण तेथे काय तंतुरूपे अंबरसाचर तरंगरूपे एक सागर त्याचा सगुण अवतार सर्वेश्वर नाही विचार दुसरा बसकेत पाणी न सापडे
परिगार रूपे होता चढे तसे सगुण हरीचे रूपडे भक्तांना लागी झाले. सुवास सुटला मंदिरी परी अंबलाशी न कळीने धारी तो दृष्टी देखील कस्तुरी मग अंतरी समजले. कस्तुरी दिसत असे सगुण सुवास तो केवळ निर्गुण थिजले विघुर ते घृतपूर्ण सगुण निर्गुण तैसेचे सोन्याचे कडे घालविले परी काय सोने मोलाशी तुटले तैसे सगुण अवतरले परी ते संचल परब्रह्म गुरुमुखी जाणावे निर्गुण सगुणी भजावे आवडी करून ऐसे गोपींनी ऐकून धरले चरण उद्धवाचे प्रार्थून या उद्धव सखा चारी मास राहावी ती गोपिका ज्या सदा अंतरी सद्भाविका यदु नायकना विसरती उद्धवाच्या मुखे ब्रह्मज्ञान गोपी करती नित्य श्रवण त्याने चित्ताचे मळ तुटवण दिव्य ज्ञान ठसावले गोपींचा चित्त तवा झाला त्रिविध ताप मळ बैसला त्याचाची उद्धवे आरसा केला त्यात स्वरूप बिंबले उद्धव परम पंचाक्षरी पंचभूते झाकून निर्धारी गोपी आणल्या स्वरूपावरी साक्षात्कार्य करून या उद्धव वैद्य परम सतेज अर्धमात्रा दिली रसराज संशय रोग निरसोनी तेजपुंज सर्व गोपिका त्या केल्या घरोघरी गोपी नेती उद्धवाची पूजा करती नित्य कीर्तन ऐकती त्यांच्या मुखे करून या उद्धव उठून लवला आहे नित्य गायी सवे वना जाये अवलोकनी हरीची ठाये आश्चर्य करीत अंतरी जे जे स्थळी कृष्ण क्रीडा केली ते उद्धव नमस्कार घाली नित्य सोहळा गोकुळी चारी मास झाला आनंद यशोदेचा निरोप घेतला पुसुनिया गोळी या सगळा उद्धव मथुरेशी चालला भेटाव्या हरिते वस्त्रे अलंकार हरी लागी देता देखा देती आणून गोपिका म्हणते उद्धवा संगी यदु नायका आम्हाशी कदा न विसरावे नंद यशोदा गोपी बाळा उद्धव समस्ती बोलविला म्हणती उत्तम काळ क्रमिला उद्धवाची संगतीने प्रतिदेशुनी सत्वर उद्धव पावला मथुरापूर दृष्टी देखला युधीवर साष्टांग नमस्कार घातला अहिर सकळांचे अर्पून सांगितले सर्व वर्तमान मग उद्धव आपले सदन प्रवेशता झाला हरिविजय ग्रंथ सुरस 21वा अध्याय सुधारस सज्जन निर्जर रात्रंदिवस सावकाशी सेवितका हो हा अध्याय 21वा केवळ संतांचा प्राण विसावा सदा सर्वदा हाची पहावा सकळ कार्य टाकून या ब्रह्मानंदे हा बरवा केला अध्याय 21वा सांडून या सकळ धावा येथे विसावा भक्त हो ब्रह्मानंद परात्परा पुराण पुरुषा दिगंबरा भक्त बालका श्रीधरवरा अचळ भंगा येथे श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत निज भक्त सता परिसुत 21 कोड हा श्रीकृष्ण अर्पण स्तुची बंभू श्रीरस्तु इति श्री 21 अध्याय संपूर्ण. राधे कृष्ण राधे.